कर्कश आवाज असलेल्या सायलेन्सरवर आपण कारवाई केली आहे. किती कारवाईचा आकडा आहे साधारणपणे, काय याचं किती महिन्यापासूनचे आहे, किती वाहनांचा समावेश आहे? जागतिक श्रवण दिन हा 3 तारखेला होता आणि याच्यामध्ये ज्या बुलेट्स आणि सायलेन्सर मॉडिफाय करून गाड्या चालवतात याच्यावरती माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीसीपी ट्रॅफिक आणि त्यांच्या टीमनी मोठी कारवाई केली आहे आणि साधारण 2822 अशी वाहनं आहेत की जे हे कर्ण कर्कश असे हॉर्न आणि सायलेन्सर्स वापरून गाड्या चालवत होते. याच्याबद्दल बऱ्याच नागरिकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. रात्रीच्या वेळेला वृद्ध लोक, लहान मुलं, सध्या परीक्षेचं वेळ चालू असून सुद्धा अशा गाड्या चालवल्या जात आहेत. यासाठी एक कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये 2822 गाड्यांवर कारवाई केली आणि जवळजवळ 900च्या आसपास सायलेन्सर्स पोलिसांनी काढून जप्त केले. आता यापुढे जाऊन जे लोक असे सायलेन्सर बसवतील त्या गॅरेजवाले किंवा दुकानवाले जे हे बसवतील त्याच्यावरती सुद्धा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. काही दुकानांवरती याच्यापूर्वी कारवाई केलेली आहे. यानंतर आणखीन काही जणांवरती कारवाई करण्याचं नियोजन आहे. माझी विनंती आहे जे लोक असे एक्स्ट्रा नॉईज करणारे ज्याच्यामुळे कर्ण कर्कश अशा पद्धतीचे सायलेन्सर वापरतात त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यांच्यावरती तर कारवाई होईलच, परंतु त्याबरोबर जे बसवणारे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. या व्यतिरिक्त ड्रंक अँड ड्रायव्हिंग ही एक मोठी समस्या असल्याचे पुढे येत होते आणि मागच्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये साधारण 6700 इतक्या केसेस वर्षभरामध्ये केल्या गेल्या होत्या. यावर्षी ड्रंक अँड ड्रायव्हिंग वरती मेजर कारवाई करण्याचं पोलिसांचं धोरण आहे. काल एका दिवसात 455 मद्यपी वाहन चालक यांना पोलिसांनी पकडलं, त्यांच्यावरती कारवाई केली. आज त्या सर्वांना समुपदेशनासाठी वाहतूक शाखेमध्ये बोलवलेलं आहे आणि माननीय न्यायालयासमोर यांचे खटले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागच्या वर्षी पहिल्या 2 महिन्यामध्ये साधारण 797 इतक्या मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी पोलिसांनी अधिक प्रयत्न करून जवळजवळ 2550 इतक्या मद्यपी वाहन चालकांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहे की कृपया यांना जेलची सुद्धा शिक्षा द्या. जसं मागच्या वर्षी 2 जणांना जेलची हवा खायला लागली होती तशी आता यावर्षी सुद्धा लागणार आहे. लायसन्स कॅन्सलेशन आणि इतर जे काही कारवाई आहे ती सुद्धा होणार आहे आणि या सगळ्या केसेस कोर्टासमोर जाणार, माननीय न्यायालयासमोर जाणार आहेत आणि त्या माध्यमातून अपघात कमी करणे हा एक मेजर इश्यू जो पुणे शहरामध्ये होता त्यासाठी पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करतोय. आपल्याला विशेष सांगायचं की 2024 मध्ये साधारण 300 लोकांचा मृत्यू पुणे शहरात झाला होता. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मागच्या वर्षी साधारण 290 पर्यंत हा आकडा गेला होता. म्हणजे साधारण 70 ते 80 डेथ्स कमी झाले होते. यावर्षी सुद्धा अशीच कारवाई पुढे चालू ठेवली जाणार आहे आणि पहिल्या 2 महिन्यात सुद्धा साधारण डेथच्या प्रमाणामध्ये घट होताना दिसते. माझी विनंती आहे नागरिकांना की कृपया वाहन दारू पिऊन चालवू नये. हा गंभीर गुन्हा आहे आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. दिवसाच्या कुठल्याही वेळेला, म्हणजे सकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, रात्रीची असेल किंवा अर्ली मॉर्निंगची वेळ असेल, कुठल्याही वेळेला ही कारवाई होऊ शकते. तर त्याच्यामुळे पुणे शहरात किंवा कुठेही तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणं टाळावं. सर, शहरात आजही असे अनेक गॅरेजेस आहेत जिथे मूळ सायलेन्सर बदलून हे फटाका किंवा असे मॉडिफाय सायलेन्सर लावतात. तात्पुरती कारवाई आपण करतोय, पण अशा गॅरेजेसला आपण नोटीस देऊन खटले त्यांच्यावर दाखल करणार आहोत का? येते नाही, ही खूप गंभीरतेने आम्ही घेतलेले आहे आणि खटले नाही, आम्ही गुन्हे दाखल करणार आहे की असे जे कोणी असतील लोक जे असे चुकीचे सायलेन्सर्स बदलून असे काहीतरी मॉडिफाईड पद्धतीने सायलेन्सर तयार करत असतील तर या गॅरेज जे कोणी लावणारे आहे त्यांनी खबरदारी घ्यावी. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर जावं लागेल. मी आता सकाळी जाऊन आले, तिकडे हैदराबाद वरून आलेला एक सायलेन्सर, असे 4-5 प्रकारचे त्यांनी दाखवले मला. विक्री करणारे त्यावेळी जबाबदार
नाही, याच्यामध्ये मॉडीफाय जर कुणी काय करत असेल आणि मॉडीफाय करून जात असेल तर त्याला विक्री करणारा जबाबदार नाही पकडता येणार. परंतु असे जर कुणी मॅन्युफॅक्चर करून विकत असेल की जे रूल्समध्ये नाहीये आणि जे मॅन्युफॅक्चर करतानाच असे विचित्र पद्धतीचे आवाज, फटाक्यासारखे आवाज काढणारे असतील तर निश्चित त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलीस पोहोचतील. ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करतायत. शहरभरात अनेक ठिकाणी नाकाबंदी अजूनही सुरू असणार आहे पुढचे काही दिवस, की कसं त्याचं मॅनेजमेंट? नाही, याचं एक सरप्राईज एलिमेंट पोलिसांनी ठेवणार आहेत. म्हणजे काल आपण बघितलं असेल की कारवाई सुरू झाली सकाळी, ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. म्हणजे अख्खा दिवस आणि रात्र ही सुरू होती. आता वेळ बदलून कारवाई होईल, म्हणजे कधीही कारवाई होऊ शकते. दुर्दैवानं आम्हाला असं दिसलंय की सकाळच्या वेळेला सुद्धा मद्यपी वाहन चालक रस्त्यावरती मिळतात. तर ही गंभीर बाब आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ही गंभीरतेने घेतोय. जो माणूस दारू पिऊन गाडी चालवतो त्याचे रिफ्लेक्सेस कमी येतात, त्याचे अंदाज चुकतात आणि त्याच्या बिहेवियरमध्ये बदल होतो आणि हे खूप घातक आहे. अशा वाहन चालकांनी जर अपघात केला तर त्यांना नॉर्मल कलमं सुद्धा लागणार नाहीयेत. कारण असं जर कुणी अपघात केला किंवा फेटल असं झालं तर निश्चित याच्यामध्ये कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर हे कलम सुद्धा लागतं आणि जे अतिशय गंभीर असं कलम आहे. त्यामुळे मद्यपी वाहन चालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर ड्रिंक अँड ड्राईव्ह बद्दल आपण समुपदेशन सुद्धा ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये रिपीट ऑफेंडर्स किती आहेत? नाही, याच्यामध्ये काही रिपीट ऑफेंडर्स आम्हाला सापडलेले आहेत. ती आकडेवारी आता माझ्याकडे नाहीये, पण असे लोक आहेत. याला रिपीट ज्या वेळेला ऑफेंडर होतो त्यावेळेला त्याचं शिक्षेचं प्रावधान याच्यामध्ये वाढतं. म्हणजे दंडाची रक्कम सुद्धा वाढती आणि जेलची शिक्षा सुद्धा वाढती. म्हणजे अगदी 3 महिन्यापर्यंत सुद्धा शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. तर अशा लोकांच्या विरुद्ध आम्ही विशेष काळजी घेतोय. माननीय न्यायालयासमोर घेऊन जाताना त्यांचं रेकॉर्ड असेल, त्यांच्या लायसन्सेस असतील, त्या लायसन्सवरती सुद्धा कारवाई आणि न्यायालयात कारवाई. त्यामुळे या कारवाई आता तुम्हाला होताना दिसतील. रिपीट ऑफेंडर म्हणजे हे लोक सरावलेले आहेत आणि यांना कायद्याची वेगळी शिक्षा ही गरजेचं आहे असं मला वाटतं. कुठलेही ट्रॅफिकचे रूल्स 3 वेळा जर ब्रेक केले तर 4थ्या वेळी तुमचं लायसन्स कॅन्सलेशन काही महिन्यांसाठी, 6 महिन्यांसाठी किंवा पुढे असा एक रूल काही दिवसांपूर्वी आला होता. तर त्या अंतर्गत काही कारवाई आपण केलेली आहे का? नाही, याच्या संदर्भातली कारवाई जरी आता सुरू केली नसली तरी आम्ही लवकरच ही सुरू करणार आहे. याच्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, केंद्र सरकारने जो नव्यानं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते अतिशय गंभीर अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे अगदी ज्या वाहन चालकांनी दंड भरला नाही आणि वारंवार जे वाहन चालक अशा पद्धतीनं वाहन चालवतात यांचं वाहन सुद्धा जप्त होऊ शकतं. इतक्या कडक कारवाई याच्यामध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे. मला वाटतं वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी आहेत आणि नागरिकांनी हे नियम पाळावेत आणि आपलं शहर हे सुरक्षित असं शहर करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या या प्रयत्नाला मदत करावी. जे जप्त केले त्यात तुम्ही 2000 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केल्या. दंडात्मक कारवाई जी केली आहे, एकूण दंड किती वसूल केला आपण त्याची काही आकडेवारी आहे आपल्याकडे? हां, अगदी बरोबर आहे. मॉडिफाईड सायलेन्सर संदर्भात साधारण 28,17,000 इतका दंड करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार. सर, PTP अगोदर जे आहे ते परिवहन मंडळाने जे आहे ती नाराजी व्यक्त केली आहे आणि पुणे पोलीस असं काहीतरी करतात आणि त्याचा बदला घेण्यासाठी पार्किंग मधले वगैरे फोटो त्या PTP ॲपमध्ये येत आहेत. नाही, मला वाटतंय याच्यामध्ये ज्यांना कुणाला असा दंड झाला असेल, कारण PTP ॲपची जी कार्यपद्धती आहे ही अतिशय काळजीपूर्वक अशी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे कुणीही जर तुम्हाला फोटो काढून पाठवला तर त्याचा अर्थ असा होत नाही की वाहतूक शाखा असे फोटो बघून इमिजिएटली कारवाई चुकीच्या पद्धतीने करेल. वाहतूक शाखेमध्ये एक विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई फक्त पोलीसच करतात आणि पोलिसांनाच हे अधिकार देण्यात आलेले आहेत. हे फोटोज व्हेरीफाय केले जातात आणि योग्य अशा ठिकाणीच कारवाई केली जाते. तरी सुद्धा जर कुणाचे ग्रीव्हन्स असतील तर ग्रीव्हन्स निश्चित आमच्यापर्यंत मांडावेत. मला वाटतं हे जे काही समाज माध्यमामध्ये सुरू होतं त्या संदर्भातले ग्रीव्हन्स आमच्यापर्यंत आलेले नाहीये. आम्ही आमच्याकडून जेव्हा व्हेरीफाय केलं तेव्हा या कारवाया अयोग्य नव्हत्या असं निश्चित म्हणता येईल. म्हणजे एक ज्याला पार्किंगचं व्हायोलेशन असं म्हणलेलं आहे ते खरं तर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई त्याच्यावरती करण्यात आलेली आणि दुसरं जे म्हटलं होतं की प्रायव्हेट कुठल्या मॉलमध्ये केलेलं आहे तर ते नसून ते विमानतळावरती वाहतुकीला अडथळा करणारं वाहन होतं आणि विमानतळ परिसर हा पब्लिक स्पेस आहे,
त्या ठिकाणी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. त्यामुळे तरी सुद्धा जर कुणाची काही शंका असेल तर ग्रीव्हन्स आम्हाला करावं. आम्ही ग्रीव्हन्समध्ये पुन्हा ती केस व्हेरीफाय करतो, वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ती व्हेरीफाय करतो आणि ती व्हेरीफाय केल्यानंतर जर ती अयोग्य आढळली तर निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा करून आम्ही कमी करतो. परंतु जेवढं काही कारवाई आतापर्यंत झालेली आहे, साधारण 2 लाखच्या आसपास आमच्याकडे रिपोर्ट्स आले होते आणि साधारण 1.5 लाखाच्या आसपास 1,40,000च्या आसपास जी कारवाई झाली, याच्यामध्ये असे ग्रीव्हन्स आलेले नाहीत. तरी सुद्धा माझं सर्वांना आव्हान आहे की असं काहीही वाटत असेल तर वाहतूक शाखेला आपण ग्रीव्हन्स पाठवू शकता. पीटीपी ॲपमधूनच तुम्हाला हे ग्रीव्हन्स पाठवता येतं. या व्यतिरिक्त कुणाला काही बोलायचं असेल तर निश्चित आम्ही या संदर्भात तयार आहे. मला एवढं सांगायचं की चुकीची कारवाई जर होत असेल तर त्याच्यामध्ये बदल होईल, परंतु आतापर्यंतच्या रेकॉर्डावरती असं कुठलंही झालेलं नाहीये. स्टील नागरिकांना आव्हान आहे, पीटीपी ॲपचा वापर करावा आणि योग्य आणि कायदेशीर पद्धतीनं जे येईल, जे माननीय न्यायालयासमोर सादर करण्यासारखं असेल ते निश्चित योग्य पद्धतीने सादर केलं जाईल. नियमभंग केल्यामुळे वाहतुकीवरती, वाहतूक कोंडीवरती, अपघाताच्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये खूप विपरीत असा परिणाम होत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन करावं अशी विनंती आहे. कंप्लेंट केलेली आहे ती खोटी आहे का? ती योग्य असल्याचं दिसत नाहीये. ती व्हेरीफाय केली आम्ही. ज्या 2 गाड्या सांगितलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एकामध्ये गाडीचा नंबर प्लेट फॅन्सी आहे, ती आहे. दुसऱ्या याच्यामध्ये विमानतळावरती कारवाई केली. विमानतळावरती पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. जर वाहतुकीला अडथळा करून कोणी गाडी लावत असेल आणि वाहतूक रहदारीला अडथळा होत असेल तर निश्चित कारवाई होईल. मॉल मॅनेजरच्या तक्रारीवरून ती कारवाई झाली. परिवहन मंत्री नागरिकांना सगळ्यांना अधिकार आहे की त्यांनी या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवू शकतात. आम्ही व्हेरीफाय करून ही कारवाई पोलीसच करतात, पोलिसांच्या व्यतिरिक्त कुणी करत नाही. परंतु जर व्हायोलेशन कुठं होत असेल तर ते पाठवण्याचा आणि ते योग्य पद्धतीनं कायदेशीर आहे हे बघण्याची काळजी वाहतूक पोलीस घेतात. परिवहन मंत्र्यांना मिसगाईड केले नाही, मी असं नाही म्हणणार. मला पण सर चुकीची कंप्लेंट देणाऱ्यावर काय कारवाई करणार सर? हे असं आहे की तक्रार करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि या तक्रारीमधूनच सुधारणा होतात. जर असं काही असेल, असे काही ग्रीव्हन्स असतील तर निश्चित आमच्यापर्यंत यावं. आम्ही ओपन आहोत. यामध्ये काही चूक झाली असेल तर ही निश्चित आम्ही व्हेरीफाय करू. मी जसं आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आमच्याकडे येतं असं काही चलन तर वाहतूक पोलीस हे बघूनच कारवाई करतात. त्याच्यामध्ये जर कारवाई चुकली असेल तर आपण ग्रीव्हन्स आमच्याकडे पाठवू शकतात. ते व्हेरीफाय केलं जातं ग्रीव्हन्स आणि हे ग्रीव्हन्स वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हेरीफाय केलं जातं आणि त्याच्यामध्ये चूक असेल तर ती सुद्धा आम्ही दुरुस्त करू शकतो. परंतु आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईमध्ये असं काही असल्याचं दिसून आलेलं नाही. वाहतूक पोलीस, पुणे शहर वाहतूक पोलीस जबाबदारीनं कारवाई करतील. विनाकारण चुकीच्या पद्धतीनं कुणाविरुद्धही कारवाई करणार नाही. उद्या सगळा संप आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्या वाहतूकदारांचा. 5 मार्चला त्यांनी चक्काजामचीच भूमिका घेतलेली. जोपर्यंत ई चलन रद्द होत नाही, सगळे माफ होत नाही, तोपर्यंत ते मागं हटणार नाही. त्याचं काय? ओके. करवडचा रस्ता आहे, नाही, आता एक ट्रिपल एअरपोर्टचा मुद्दा आहे. तो पण एअरपोर्टला जे जाम होतं त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा मी सरांशी बोललो की सर रस्ता खूप छोटा आहे, त्या वेळेस एवढं ट्रॅफिक होतं आणि त्या पोलिसांवर आपल्या दंडात्मक कारवाई करत नाही. मग आपण असं बोलतो तर त्यावेळेस काय करावं? नाही, वाहतूक पोलीस विशेषतः विमानतळाच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घेतात. आपल्याला कल्पना असेल, माननीय पोलीस आयुक्त सरांनी सुद्धा याच्यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपण बऱ्याचशा कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केल्या. तिथली जी काही परिस्थिती आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा महानगरपालिकेकडून उपाययोजना सुरू आहे. म्हणजे त्याला एक पॅरलल अशा पद्धतीचा एक रस्ता आहे, जी मिसिंग लिंक आहे. ती मिसिंग लिंक उघडली तर त्यांना निश्चित विमानतळावरती फायदा होईल. तर त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कुठले तेच ना हे येत आहे ना, हेच ते आहे त्याच्यात.
फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई आहे ती क्लिअर फॅन्सी नंबर प्लेट आहे. अशी जर असेल नसेल तर तसं कळवा. पीटीपी ॲपमध्ये फोटो हे गॅलरीतून घेतले जात नाही, त्यामुळे ते फोटो ॲपमधूनच काढले जातात. ते ग्राह्य अशा पद्धतीचं आहे. जर काही कुणाला शंका असेल तर आम्ही ओपन आहोत त्यासाठी. अच्छा इथं सांगतो. ट्रिपल सीट विरुद्ध एक विशेष अभियान माननीय पोलीस आयुक्त सरांनी सांगितलं होतं की वाहतूक शाखेनं ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. तर या पद्धतीने साधारण एका महिन्यामध्ये 15,000 वाहन चालकांवरती ट्रिपल सीटची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 1,48,00,000 इतका दंड त्यांना लावण्यात आलेला आहे. यापैकी 88 लाख दंड हा वसूल सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रिपल सीट अतिशय गंभीर आहे. जेव्हा ट्रिपल सीट कुणी गाडी चालवतो त्यावेळेला त्या ड्रायव्हरचा कंट्रोल त्याच्या हँडलवरचा किंवा वाहनावरचा हा कमी होतो आणि याच्यामुळे अपघात सुद्धा होतात. हे आजपर्यंतच्या इतिहासात दिसून आलेलं आहे. पुण्यातल्या काही गंभीर अशा पद्धतीचे जे ट्रॅफिक व्हायोलेशन्स आहेत ज्याच्यामध्ये उलट्या दिशेनं गाडी चालवणं किंवा ट्रिपल सीट गाडी चालवणं, दारू पिऊन गाडी चालवणं किंवा अशा पद्धतीचे सायलेन्सर्स चुकीचे वापरणं हे गंभीर अपराध आहे आणि वाहतूक शाखेची प्रायोरिटी आहे की ज्याच्यामुळं अपघात होऊ शकतात, ज्याच्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो स्वतःला आणि दुसऱ्याला. अशावरती वाहतूक पोलीस कारवाई करत राहते. ट्रिपल सीटची व्याख्या काय? लहान लहान मुलं असतील सर हिरो मॉल समोर पार्किंग आहे तरी सुद्धा तिकडे गाड्या लागल्या जातात. बेसिकली लहान मुलगा जरी असला तर ट्रिपल सीटमध्ये त्याचा टेक्निकली 3 लोक नाही बसू शकत. पण आमच्या ज्या कारवाई आहेत या कारवाया स्पेसिफिक पद्धतीने आहेत. म्हणजे आम्ही विशेषतः जे 3 ॲडल्ट्स गाडीवरती गाडी चालवतात याला आम्ही प्राथमिकता दिलेली आहे. बाकीच्यांना आम्ही समुपदेशन करू. अच्छा ई चलानचं पण सांगायचं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की डीसीपी ट्रॅफिक मी आणि माननीय पोलीस आयुक्त सरांनी एक आवाहन केलं होतं की जी पेंडिंग ई चलानची रक्कम खूप मोठ्या प्रमाणावरती जी प्रलंबित होती तर त्याच्यासाठी काही 30 दिवसाचा ड्राईव्ह हा वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता आणि नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये दिसून येतोय. साधारण 57,225 जणांनी आपले चलान भरलेले आहेत आणि 3,86,00,000 इतकी रक्कम याच्यामध्ये शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे इतर सुद्धा ज्यांचे पेंडिंग चलान असेल त्यांनी लवकरात लवकर ही चलानची रक्कम भरावी. कारण हे चलान असेच राहणार आहेत जोपर्यंत त्याचा आपल्याकडून निपटारा होत नाहीये. तर त्याच्यामुळं मॅक्झिमम आपले जे काही असतील, मॅक्झिमम नाही मी तर म्हणेन सर्व जे पेंडिंग चलन असेल कृपया लवकरात लवकर ते कंपाऊंडिंग करून घ्यावं. अन्यथा पुढे मग न्यायालयासमोर केस जाऊ शकते आणि लायसन्स कॅन्सलेशनसाठीचे प्रस्ताव तर निश्चितच जाणार आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.